ऐका ना, आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे रव्याचा झटपट आणि पौष्टिक असा नाश्ता, जो आपण खूप कमी टायमात बनवून तयार करणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. आता आपण यात टाकणार आहोत अर्धी वाटी रवा. तर इथे मी बारीकवाला रव्याचा यूज केलेला आहे. तुम्ही बारीकच्या ऐवजी मोठावाला पण इथे यूज करू शकता. सोबतच आपण यात टाकणार आहोत अर्ध वाटी दही. तर हे दही मी घरी बनवलेलं आहे. सोबतच आपण यात टाकणार आहोत अर्धी वाटी पाणी. पाणी टाकल्यानंतर सर्व वस्तूंना एकदम छान प्रकारे मिक्स करून घेऊया. तर बघा, या प्रकारे मी एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आता आपण याला 10 मिनिटासाठी कवर करून असंच ठेवून देऊ. 10 मिनिट झाल्यानंतर आपण याच्यावरचं कवर काढून घेऊ. तर बघा, या प्रकारे मी कवर काढून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता आपली सुजी किती छान प्रकारे फुललेली आहे आणि आपलं बॅटर एकदम घट्ट असं झालेलं आहे. आता आपण यात टाकणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला, एक मीडियम साईजचं टमाटर बारीक चिरलेलं, 2 ते 3 बारीक चिरलेल्या मिरच्या, सोबतच अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, सोबतच यात आपण टाकणार आहोत थोडीशी हळदी पावडर. हळदी पावडर टाकल्यानंतर आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स टाकल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे 1 चमचा पांढरे तीळ. तुम्हाला तीळ आवडत नसेल तर तुम्ही तीळ स्किपसुद्धा करू शकता. सोबतच आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ. मीठ तुम्ही तुमच्या टेस्टनुसार क्वांटिटी कमी जास्तसुद्धा करू शकता. आता आपण या सर्व वस्तूंना एकदम छान प्रकारे मिक्स करून घेऊया. तर बघा, या प्रकारे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा इनो. इनो टाकल्यानंतर आपल्याला याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे. आता यात आपल्याला 2 चमचा तेल टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी येथे 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल आपलं हलकंसं गरम झालं की आपण यात हे बॅटर टाकणार आहोत. तर बघा, या प्रकारे मी यात थोडं थोडं बॅटर टाकत आहे. जेवढा मोठा आपल्याला हा नाश्ता बनवायचा आहे त्याच प्रकारे आपल्याला यात बॅटर टाकायचं आहे. तर मी येथे छोटाच नाश्ता बनवत आहे. तर मी या प्रकारे येथे अर्धा चमचा हे बॅटर टाकत आहे. तर बघा, मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एका साईडने एकदम छान असे फ्राय झालेलं आहे. आता आपण याची साईड चेंज करू. तर बघा, या प्रकारे मी याची साईड चेंज केलेली आहे. याच प्रकारे आपण बाकींची सुद्धा साईड चेंज करूया. तर बघा, या प्रकारे मी सर्व नाश्त्यांची साईड चेंज करून घेतलेली आहे. याच प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता मी यात 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि अलटून पलटून दोन्ही साईडनं याला आपल्याला खरपूस असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अलटून पलटून मी याला दोन्ही साईडना एकदम छान असं फ्राय करून घेतलेलं आहे. आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच प्रकारे आपल्याला बाकीचे नाश्तेसुद्धा बनवून तयार करायचे आहे. तर बघू शकता या प्रकारे मी सर्व नाश्ते बनवून तयार केलेले आहे. तर मित्रांनो, रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.